Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello friends, how are you? I hope you will be fine. मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला वाचायला तर निश्चितपणे आवडतातच. तर आजच्या सेशनमध्ये आपण अशाच प्रकारची एक गोष्ट पाहणार आहोत जी की आजोबांनी त्यांच्या मुलांना सांगितलेली आहे. म्हणजेच आज आपण 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा चॅप्टर पाहणार आहोत. तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स. आजोबा रोनक आणि त्याच्या मित्रांना गोष्ट सांगत होते. ग्रँडपा वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर्स एज. आजोबा काय म्हणतात पहा. कोणे एकेकाळी पाण्याच्या किनाऱ्यालगत. रोनक, एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज. त्यावर रोनक काय म्हणतो, एक्सक्यूज मी आजोबा, किनारा म्हणजे काय असतं. आजोबा, ग्रँडपा माय डिअर बॉय, अलो मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर there was a village with fields and farms. Now can anyone help Ronak with the word age? माझ्या प्रिय मुला, मला वाक्य तर पूर्ण करण्याची परवानगी दे. कोणी एकेकाळी उंट आणि कोल्हा नदीच्या किनाऱ्यावरती राहत होती. त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती एक खेडेगाव होते. तिथे शेतकरी व त्यांच्या शेतमळ्यासोबत राहत होती. रोनकला आता कोणी सांगू शकेल का किनारा म्हणजे काय असतं. त्यावर ईशान काय उत्तरतो बघा. लेट मी गेस. इज इट द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स. मला तर्क करू देत. ती एक सीमा असते जिथे एखादी गोष्ट संपते व दुसऱ्या गोष्टीची सुरुवात होते. आजोबा, यू आर राईट. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. He tried to play a trick on his friend Camel, who was happily munching away. अगदी बरोबर आहे तुझं. कोल्हा खूप हुशार होता. त्यानं त्याचा मित्र उंटासोबत एक चाल करायचं ठरवलं, जो की आनंदानं दूरवर सरत जात होता. राधिका, ग्रँडपा, कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. राधिका काय म्हणते, आजोबा शेवटचं वाक्य पुन्हा सांगाल का. त्यावर आजोबा काय उत्तरतात. ग्रँडपा, हॅपीली मंचिंग अवे द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड. आनंदाने चरत दूर जात होता, म्हणजे तो उंट हळू आनंदाने खात स्वतःच दूर दूर जात होता. मुले काय म्हणतात, ओ असं असते का. त्यावर आजोबा काय म्हणतात पहा. The jackal began to tempt him to go for a sugarcane treat. कोल्हा त्या उंटाला उसाच्या मेजवानीसाठी मोहात पाडू लागत होता. विद्या, पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड, कुड यू रिपीट दोज. राधिका काय म्हणते, आजोबा शेवटचं वाक्य तुम्ही पुन्हा सांगाल का. त्यावर आजोबा काय म्हणतात, ग्रँडपा, अ शुगर केन ट्रीट. त्यावर विद्या काय म्हणते पहा. सॉरी ग्रँडपा, बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर केन ट्रीट. उसाची मेजवानी. विद्या काय म्हणते, माफ करा आजोबा, पण मला उसाची मेजवानी या वाक्यप्रचाराचा अर्थच समजला नाही. त्यावर आजोबा काय म्हणतात, a treat is something special that one enjoys. The jackal wanted the camel to go with him to the sugarcane field. तर मेजवानी ही एखाद्या विशिष्ट गोष्टीचा आनंद घेण्यासाठी असते. कोल्ह्याची अशी इच्छा होती की उंटाने पण त्याच्यासोबत शेतमळ्यामध्ये यावं. यावर अक्षय काय म्हणतो, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. मी पुढे सांगू शकतो का. द जॅकल and the camel were
going to eat and enjoy the sugarcane from the farmer's field. मी पुढील स्पष्टीकरण देऊ का आजोबा? तो कोल्हा आणि उंट आता उसवाची मेजवानी घेण्याकरिता त्या शेतकऱ्याच्या शेतमळ्यामध्ये जातील. त्यावर राधिका काय म्हणते? वाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगर केन ट्रीट. का बरं प्रत्येक जण ऊसाच्या मेजवानीचा आनंद घेईल? त्यावर आजोबा काय उत्तरतात? यस, यू हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. हो, तुम्हाला आता मेजवानी या शब्दाचा अर्थ समजला आहे तर. यावर गौरी म्हणते, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी, बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वेअर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. गौरी काय म्हणते? पुढे चालू राहू द्या आजोबा, चला गोष्ट ऐकूयात, पण कृपया मला सांगा, ह्याचा अर्थ असा तर नाही ना ते शेतातून चोरी करतील? त्यावर श्रेया काय म्हणते? मे बी, बट लेट्स लिसन टू द स्टोरी. ग्रँडपा, लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लेटर्स. कदाचित, पण आता गोष्ट ऐकूयात. आजोबा तुम्ही सांगा, प्रश्नांची उत्तरे शेवटी द्या. हिअर द कन्व्हर्सेशन बिटवीन द रोनक फ्रेंड्स अँड ग्रँडपा इज कम्प्लिटेड. नाव वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स द पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द कन्व्हर्सेशन अलाउड. संभाषण मोठ्याने वाचा. ते आपण आत्ताच वाचलेलं आहे. सेकंड, ग्रुप वर्क. म्हणजे आता आपल्याला जे काही काम करायचं आहे ते ग्रुपमध्ये करायचं आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 4 or 5. One person tells, reads aloud a story or a poem or a passage. Other interrupt him, her, politely using any suitable expression from the box. The person speaking reading should answer or explain without getting angry. If the person gets angry, someone else टेक्स अप द रीडिंग. तर काय म्हणतो हा दुसरा प्रश्न? 4 किंवा 5 जणांचा गट तयार करा. एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एखादी गोष्ट, कविता किंवा परिच्छेद वाचतील. इतर विद्यार्थी पुढे चौकटीत दिलेले योग्य वाक्यप्रचार नम्रपणे वापरून त्या वाचनात खंड पाडून काहीतरी विचारतील. वाचणाऱ्याने न रागवता शांतपणे उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यावे. जर एखादा रागावला किंवा त्याला उत्तर नाही देता आले तर त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती किंवा दुसरा विद्यार्थी तो पॅसेज किंवा पोयम वाचेल. तर इथे आपल्याला बॉक्समध्ये काही वाक्य दिले आहेत, ते आता आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपण बोलताना इंटरप्शन्स केले तर आपण त्याला काय रिस्पॉन्स द्यायचा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला म्हटलं पार्डन, एक्सक्यूज मी सर, मॅडम म्हटलं तर आपण त्याला रेस्पॉन्समध्ये यस असं म्हटलं पाहिजे. कॅन यू, कुड यू रिपीट दॅट प्लीज, असं जर कोणी आपल्याला इंटरप्ट केलं तर तुम्ही काय म्हणाल मुलांनो? शुअर. विल यू प्लीज से दॅट अगेन, तुम्ही परत सांगाल का, असं जर कोणी आपल्याला म्हटलं तर आपण काय म्हणाल? सर्टनली. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स्ड. ओके, आय विल रिपीट इट. अशा प्रकारचे आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, तर तुम्ही रेस्पॉन्समध्ये काय म्हणाल? आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स. कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ समथिंग? नॉट नाऊ, लेटर ऑन. एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग? गो अहेड. अशा प्रकारे जर आपल्याला कुणीतरी इंटरप्ट केलं तर त्याचे रिस्पॉन्सेस अशा पद्धतीने द्यायला नक्कीच मुलांना तुम्ही प्रयत्न करा. तर आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. रीड ग्रँडपा स्टोरी अलाउड. इथे आपल्याला आजोबाची गोष्ट पूर्णपणे दिलेली आहे, ती आता आपल्याला वाचायची आहे. चला तर मग वाचूयात. टिट फॉर टॅट, जशास तसे. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल lived by a river near the water's edge, and on the other side of the river there was a village with fields and farms. The jackal was very clever. He tried to play a trick on his friend the camel, who was happily munching away his food. The jackal began to tempt him to go for a sugarcane treat in a farmer's field. At first the camel hesitated,
but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. The jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. They ate their fill in the sugarcane field. Suddenly, the jackal began to howl. Shh, said the camel. You will wake the farmer. But the jackal went on howling. Sure enough, the farmer and his helpers come running to the field. The naughty jackal slipped away, but the poor camel could not do so. The farmer beat him up and drove him away. The jackal was waiting for the camel at the riverside. He said, Sorry, brother, but I am in the habit of singing after a good dinner. I hope you didn't mind it much. The camel didn't say anything. He let the jackal sit in his bag and entered the river. Near the middle of the river, the water was very deep. There, the camel began to take a dip in the river. The jackal was frightened. What are you doing, you silly fellow? Are you trying to drown me? No, brother, said the camel. It's just that I am in the habit of taking a dip in the river after a good meal. I hope you don't mind. The naughty jackal learned his lesson. He never troubled the camel again. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही सुद्धा गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. छान पद्धतीने वाचा. Now move towards the next question. Question number 4. Now put the following pictures in proper sequences. आपल्याला ही जी काही चित्र दिली आहेत ती योग्य क्रमाने लावायची आहेत. तर बाळांनो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ही चित्रे योग्य क्रमामध्ये लावलेली दिसतील. Question number 5. Copy and appropriate lines or lines from the story for each of the pictures above. वरील दिलेल्या चित्रांसाठी तुम्हाला योग्य असे वाक्य त्यांच्या खाली लिहायचे आहेत. हिअर वी हॅव गिवन अ लर्निंग अबाउट लँग्वेज. म्हणजे आपल्याला आपल्या भाषाबद्दल काहीतरी शिकायची आहे. नाउन्स नाम. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन द प्रॉपर रो इन द टेबल. खालील शब्द वाचा आणि त्यांना योग्य अशा तक्त्यात लिहा. प्युपल, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर्स, हेल्पर्स, राधिका, पोलीस, ॲक्टर. ॲनिमल्स, कॅमल, जॅकर, बोर, स्नेक. प्लेसेस, village, farm, field, temple, city. Things we can feel, see, etc. Water, stick, sugarcane, tree, rice. Things we cannot touch, see it. Time, trick, treat, habit, happiness, air, mind. तर आपल्याला आता शेवटचं पाहायचं आहे सेंटेन्स बोर्ड, वाक्यफलक. Using words in the neighboring boxes, try to make as many meaningful sentences as you can. For example, they jumped down. Had she swallowed puzzles? You can do it. शेजारच्या चौकटीतील योग्य शब्द वापरून तुम्हाला शक्य असतील तेवढी अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहेत. राईट डाऊन एनी 5 ऑफ द सेंटेन्सेस यू मेक. तुम्ही बनवलेल्या वाक्यांपैकी कोणतेही 5 वाक्य लिहा. फर्स्ट, विल यू सिंग सॉफ्टली? सेकंड, वी ट्राईड हार्ड. थर्ड, हॅज इट फ्लीव अवे? फोर्थ, डज ही रीड्स बुक्स? फिफ्थ, वी हॅव ट्राईड हार्ड. तर मुलांनो इथे आपली हा चॅप्टर संपतो. कशी वाटली तुम्हाला गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.